अर्नाळ्यातील बोंबील इतका महाग आणि चांगला का असतो, चला तर तुम्हाला सांगतो। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसाद मेहर। मिक्स मावऱ्यातून बोंबील साफ करून घेतल्यानंतर बोंबील समुद्रात धुवून घेतात व त्यासोबत बोंबील गोड्या पाण्यातही धुवून घेतात व त्यानंतरच त्याला वलांडीवर सुकत घालतात। त्यामुळे आमच्या अर्नाळ्यातील बोंबील दिसायलाही सुंदर दिसतात आणि खूप चविष्टही लागतात। तसं तर आज दिवसाची सुरुवात कोल्ड रूम मधून मावरं काढूनच झाली। आज घरी मावरं घेतलं नव्हतं, पण काल घेतलेल्या मावऱ्यातलं सर्व मावरं लावायचं बाकी होतं। आता तुम्ही विचार करत असतील की ज्या दिवशी मावरं घेतात त्याच दिवशी मावरं का नाही लावत। जास्त मावरं घेतलं तर ते मावरं साफ करता करता 2 वाजून जातात आणि दुपारी मावरं सुकवायला लावलं तर ते मावरं नीट सुकतही नाही आणि बोंबील काळे पडून जातात। त्यामुळे जसं मावरं साफ होतं तसं ते समुद्रात धुवून घेतात आणि बर्फात मारून ठेवतात आणि पुढच्या दिवशी बर्फातून काढून पुन्हा गोड्या पाण्यात धुवून ते वलांडीवर सुकत घालतात। बोंबील आणि निर्ली लावायचं काम योगिता त्यांचं आहे आणि आमचं काम मांदेले आणि बोंबली लावायचं। मग काय, चेतनने कोल्ड रूम मधून बोंबली काढून घेतली आणि आम्ही सोबतच गेलो बोंबली लावायला। जागेवर पोहोचलो आणि पटापट बोंबली लावून घेतली आणि आलो घरी। संध्याकाळी केक कट करून मंदारचा वाढदिवस साजरा केला। वाढदिवसाच्या दिवशी मंदार फॅमिली सोबत बाहेर गेलेला, त्यामुळे एक दिवस लेट सेलिब्रेशन केलं। मित्रांनो, कोळी जीवनाची खरी ओळख पाहायची असेल तर मला फॉलो करायला विसरू नका। भेटूया लवकरच डे 14 घेऊन, तोपर्यंत जय श्रीराम।